करायचंय हे बघायचं आपल्याला. इव्हेंट म्हणजे काय? ओके, इव्हेंट किसे कहते हैं, क्या होता है इव्हेंट. ओके, तर आपण काय केलं, रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितला. रॅन्डम एक्सपेरिमेंट मराठीत त्याला म्हणतो आपण यादृच्छिक प्रयोग, रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके, यादृच्छिक प्रयोग कसा बघितला आपण, की ज्यामध्ये तुम्ही काही ठरवलेलं नाहीये, नॅचरली जसं यायचं तसं त्याला येऊ द्यायचं. आपण त्यात बिलकुल हस्तक्षेप करायचं नाही. कॉइन टॉस केला, फेकून दिला, फक्त जे खाली येईल ते येईल. काय काय येऊ शकतं, हेड येऊ शकतो, टेल येऊ शकतो, दोन पॉसिबिलिटी. ओके, तर समजा वन कॉइन इज टॉस्ड. एक्झाम्पल, वन कॉइन इज टॉस्ड. एक नाणे फेकले. काय येऊ शकतं, याचं सॅम्पल स्पेस येऊ शकतो, हेड कॉमा टेल. ओके, आपण काय बघितलं होतं, हा आहे तुमचा एक्सपेरिमेंट, आणि हा एच आणि टी यांना म्हणतो आपण आउटकम. तुमच्या लक्षात असेल, याला म्हणतो आपण आउटकम्स. काय इथं आउटकम्स, हा एच आणि हा टी, दिस बोथ आर व्हॉट, दे आर आउटकम. आउटकम मराठीत याला म्हणतो आपण निष्पत्ती, म्हणजे जे आपल्याला मिळणार आहे ते आउटकम. ओके, समजा मी जर असं म्हटलं की मला असा आउटकम पाहिजे, म्हणजे माझ्या मनाप्रमाणे, काय कंडिशन ठेवली मी, कंडिशन ओनली हेड, ओनली हेड, ओनली हेड, ओनली हेड पाहिजे मला, म्हणजे ही माझी कंडिशन आहे. ही कंडिशन ठेवली, कंडिशन ऑफ गेटिंग ओनली हेड, फक्त छापा मिळण्याची शक्यता, छापा मिळणे. तर ही माझी इच्छा किंवा कंडिशन म्हणजे अट. मग जर माझी ही अट आहे, तर मला काय मिळायला पाहिजे, फक्त त्या माझा जो इथं बघा एच आणि टी, त्यापैकी मला काय मिळेल, फक्त एच. याला जर मी म्हटलं ए, तर ए ला म्हणायचं इव्हेंट. काय म्हणायचं याला, इव्हेंट. म्हणजे काय, ए इज इव्हेंट ऑफ गेटिंग ओनली हेड. बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल, माझी कंडिशन काय होती, ओनली हेड, आय वॉन्ट ओनली हेड. माझी कंडिशन सॅटिस्फाय कोणी केली, या ए इज इक्वल टू ओनली एच याने केली. तर याला काय म्हणायचं, जे आउटकम सॅटिस्फाय करतं, काय, पर्टिक्युलर कंडिशन, मला दिलेली कंडिशन, त्याला म्हणतात फेवरेबल आउटकम. मग माझा फेवरेबल आउटकम होता इथे एच. ओके, ओनली एच. आणि ह्या एच ला जर तुम्ही लिहिलं, हे सगळे आउटकमचा जर सेट लिहिला, तर त्याला म्हणायचं इव्हेंट. म्हणजे इथं ए काय, इव्हेंट. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल. पॉईंट नंबर 3 बघा, इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. अर्थातच तो सॅम्पल स्पेसचा सबसेट आहे. हे बघा, इथं काय म्हणू शकता तुम्ही, ए इज सबसेट ऑफ, इथं हा ए इज सबसेट ऑफ व्हॉट, यस. बघा, हा यस बघा तुम्ही, आणि हा ए बघा. तुमच्या लक्षात आला असेल की ए इज सबसेट ऑफ एस. ओके, अँड इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय पॉइंट्स ए बी सी डी. अशा प्रकारे आपण हे डिनोट करतो. तर हे जे 4 मुद्दे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये. याच्यावर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतो. मी अजून एक एक्झाम्पल घेतो. बघा, समजा असं म्हटलं तुम्ही, एक्झाम्पल, 2 coins are tossed. ओके, 2 coins are tossed. तर तुम्ही याचा सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता येतो का, तुम्ही सॅम्पल स्पेस लिहिणार याचा, तुम्ही सॅम्पल स्पेस याचा काय लिहिणार, उदाहरणार्थ मी सॅम्पल स्पेस लिहितो, एस इज इक्वल टू काय काय लिहामध्ये, आता आपण शिकलो ते, याचा आवाज येत म्यूट आहे बेटा, एच 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 टी टी एच आणि टी टी. ओके, असे हे 4 आउटकम यात येतात. ओके, या सॅम्पल स्पेस मध्ये. आता मी जर म्हटलं की समजा आय वॉन्ट इव्हेंट, माझी कंडिशन काय, कंडिशन दॅट, कंडिशन काय, अट काय आहे, कंडिशन किंवा त्याला म्हणू आपण अट. अट काय पहा, अट काय माझी, गेटिंग ॲट लीस्ट 1 टेल. मराठीत लिहितो, कमीत कमी एक काटा मिळणे.
अशी माझी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग आता तुम्हाला सॅम्पल स्पेसमध्ये जे 4 आउटकम आहे त्यापैकी कोणकोणते आउटकम येऊ शकतात त्याचा विचार करा तुम्ही. ही माझी कंडिशन कोण कोण फॉलो करू शकतं? तर काय कमीत कमी एक टेल पाहिजे, कमीत कमी एक टेल त्यामध्ये पाहिजे. पहिली एच यामध्ये एकही टेल नाही, त्यामुळे याला मला घेता येणार. सेकंड पहा एच टी, अरे हो यामध्ये एक टेल आहे, म्हणजे मला हा आउटकम माझी कंडिशन ओबे करतो आहे, सॅटिस्फाय करतो आहे, म्हणजे हा आउटकम मला निश्चित करता येईल. हा माझ्यासाठी फेवरेबल आउटकम आहे. दिस इज फेवरेबल आउटकम फॉर मी. अगेन टी एच, यस याच्यामध्ये पण कमीत कमी एक तरी टी आहेच, म्हणजे हा पण मला घेता येईल. अजून लास्ट बघा टी टी, अरे वा इथे तर 2 आउटकम आहे, 2 टी आहे तिथं. मला किती पाहिजे? फक्त ओनली 1 टी पाहिजे, ऍट लिस्ट 1 टी पाहिजे मला त्यामध्ये. इथं 2 आहे, अरे वा खूप छान झालं. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, हे पण मी घेऊन टाकेल. म्हणजे हे जे तीनही आहेत हे काय करतायत, माझी जी कंडिशन आहे, अट आहे ती सॅटिस्फाय करताय. म्हणून हे तीनही माझ्यासाठी काय झाले? फेवरेबल आउटकम झाले. माझ्यासाठी काय झाले? फेवरेबल आउटकम झाले. आणि यांचा जो सेट आहे, यांचा जर मी सेट लिहिला तर हा सेट म्हणजे माझ्यासाठी आहे इव्हेंट. काय ती माझ्यासाठी? इव्हेंट. सेट ऑफ दीज आउटकम्स यांचा या, अरे भाई क्या कर रहा तू, यांचा जो सेट आहे या तीनही फेवरेबल आउटकमचा, ही माझ्यासाठी काय झाली मित्रांनो? ही झाली इव्हेंट. आणि त्याला मी काही पण नाव देऊ शकतो मला हवं असलेलं. मग ते ए बी सी डी पैकी तुम्ही कोणते देऊ शकता? समजा मी याला म्हटलं बी, चला बी इज काय काय यामध्ये? एच टी टी एच टी टी, ही झाली इव्हेंट बी. ही इव्हेंट बी काय करते? ही कंडिशन सॅटिस्फाय करते. आणि तुमच्या पण लक्षात आलं असेल आता की हा जो बी आहे, बी इज ऑल्सो सबसेट ऑफ यस. कारण की बघा यस मध्ये काय काय आता इथं काय काय यस मध्ये एच 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 टी टी एच टी टी 4 आहेत, आणि यामध्ये काय एच टी टी एच टी टी हे 3च आहेत, आणि तिघही एस चे एलिमेंट आहेत, म्हणजे बी इज सबसेट ऑफ यस. ओके, कळालं बेटा तुम्हाला इव्हेंट कशाला म्हणायचं? तर काही अडचण सांगायचं. एनी प्रॉब्लेम? नो सर. ओके, नो सर. नोट डाउन करा, नो. नोट डाउन करा फास्ट. Practice set 5.3. Example first. We have to solve this. Write sample space yes and number of sample points n of s for each of the following. Okay. Experiment. Also write events A, B, C in the set form and write n of A, n of B, n of C. First experiment. One die is rolled. पहिला एक्सपेरिमेंट काय? एक पहिला एक्सपेरिमेंट बेटा, एक डाय ना हासा रोल केला म्हणजे फेकला. हा झाला तुमचा म्हणजे काय? वन डाय इज रोल्ड. हा आहे आपला एक्सपेरिमेंट. याचा लिहू आपण आधी नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मराठी त्याला काय म्हणतो आपण? नमुना अवकाश. काय नमुना अवकाश? लक्ष द्या. काय नमुना अवकाश? एक फासा फेकल्यावर काल आपण लिहिलं होतं. काल आपली एक एक 2 3 4 5 6. अगदी बरोबर. आता त्यांनी काय म्हटलं? तुम्ही नमुना अवकाश लिहा, नंतर काय लिहा? एन ऑफ यस लिहा. बा काय काय सांगितलं त्यांनी? यस लिहा, एन ऑफ यस लिहा. काय काय सांगितलं? यस अँड एन ऑफ एस. चला आधी यस तर लिहिलं आपण, पहिलं झालं. आता लिहू आपण एन ऑफ एस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. किती आहे? 6. व्हेरी गुड. आता 2 झाले. तिसरा मुद्दा आता म्हणतो पुढे इव्हेंट लिहा. आता बघा पहिली इव्हेंट आताच बघितलं आपण. पहिली इव्हेंट ही पहिल्या इव्हेंट मध्ये काय आहे? इव्हेंट ए. इथं लिहितो मी इव्हेंट ए, घटना ए. घटना ए काय? घटना ए, even number on the upper space. Even number on the upper space. मराठी त्याला म्हणता येईल आपला
वरच्या पृष्ठावर इवन म्हणजे समसंख्या मिळण्याची घटना, ही अशी घटना आहे. तर मित्रांनो, ए या घटनेमध्ये कोणकोणते आउटकम येतील, कोणकोणत्या निष्पत्ती येतील याची आपल्याला यादी करायची आहे. 2 सॅम्पल स्पेस आहे, 2 त्या घटना 4 2 4 6 अगदी योग्य. 2 4 आणि 6 या 3 पेक्षा वेगळ्या येणार नाही. अशा प्रकारे आपली ए ही घटना लिहून झालेली आहे. परत तो काय म्हणतो, एन ऑफ ए पण लिहा. म्हणजे ए या घटनेमध्ये किती आहेत, किती सॅम्पल पॉइंट आहे ते पण लिहा. मग ते पण लिहू आपण. अँड एन ऑफ ए किती पॉइंट आहेत बेटायच्यात, किती एलिमेंट आहेत, किती घटक आहेत, 1 2 3 किती आहेत? अगदी बरोबर. अशा प्रकारे आपण तिसरा मुद्दा आपला इथे कव्हर झाला. ह्याच पद्धतीने आपल्याला लिहायची इव्हेंट बी. आपण लिहू आता इव्हेंट बी. मराठीत म्हणू आपण याला घटना बी. काय आहे घटना बी? ऑड नंबर ऑन द अप्पर स्पेस. ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. मराठी त्याला म्हणता येईल वरच्या पृष्ठावर असम विषम विषम संख्या विषम संख्या मिळवणे. बघा आता आपली कंडिशन कोणकोणते आउटकम्स फॉलो करताय, सॅटिस्फाय करताय, त्याची आपली यादी करायची आणि त्याला नाव द्यायचं बी. संच रूपात लिहून. मग बी काय येईल? 1 3 5. अगदी बरोबर. 1 3 5 1 3 5. ओके, 1 3 5. आता याचे सॅम्पल पॉइंट्स किती आहेत, म्हणजे बी या घटनेमध्ये पॉइंट किती आहे? 3. अगदी बरोबर. आता पुढचा तिसरी घटना. तिसरी घटना काय बघा, तिसरी आहे इव्हेंट सी. घटना सी. काय सी घटना बघा बरं, त्यामध्ये म्हटलंय त्यांना प्राईम नंबर ऑन द अप्पर स्पेस. प्राईम म्हणजे मूळ संख्या. प्राईम नंबर ऑन द प्राईम नंबर स्पेस ऑन द अप्पर स्पेस. वरच्या पृष्ठावर मूळ संख्या मिळवणे. अगदी बरोबर, संख्या मिळणे. मग वरच्या पृष्ठावर ज्या मूळ संख्या आहेत, असे जे आउटकम आहेत, निष्पत्ती आहेत, त्यांची आपल्याला यादी बनवायची. सॅम्पल स्पेस मध्ये बघा, सॅम्पल 2 आणि 5 2 3 2 3 5 1 2 3 4 5 6 यापैकी 1 2 3 बघा बेटा, लक्षात घ्या 2 3 5 संख्या 2 देखील 3 5 2 3 5 1 2 3 5. आता तुम्ही माझं ऐका, मी जे म्हणतो ते 2 3 आणि 5. आता बरेच मुले इथं चूक करतात, ते म्हणतात 1, जसं तुम्ही म्हणताय तसं. तर लक्षात ठेवा, इथं नोट लिहून घ्या सर्वजण. नोट 1 is 1. 1 is neither prime nor composite. एक ही मूळ संख्या ही नाही आणि संख्या ही नाही संयुक्त संख्या ही नाही. एक अशी आहे की ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ही चूक खूप मुलं करतात, जसे तुम्ही करताय तसे. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे 2 अवयव आहेत. कोणते? एक स्वतः एक आणि एक स्वतः ती संख्या.
आता एकच्या बाबतीत काय होतं, एकच अवयव आहे तिचा, ती स्वतःच आहे, एकच आहे. त्यामुळे एक ही मूळ संख्या नाही. प्रत्येक मूळ संख्येचे दोन अवयव आहे. बघा आता 2चे किती अवयव आहे, 1 आणि 2. 3चे 3 आणि 1. 5चे 5 आणि 1. या पद्धतीने पुढे जात राहा तुम्ही, म्हणून या मूळ संख्या आहे. आणि संयुक्त म्हणजे काय, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव आहे. उदाहरणार्थ 4, 4चे काय काय अवयव पहा. 4 जर पाहिलं तुम्ही, 4 पण आहे, 2 पण आहे आणि 1 पण आहे. 3 अवयव झाले त्याचे, म्हणून 4 ही मूळ एक पण आहे. आहे, संयुक्त संख्या, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे इथं आपला मुद्दा जो होता तो काय होता, की तुमच्याकडे आता इथं काय म्हणत होतो आपण, की बेटा इथं कहा गया रे तू, मिल्या. एन ऑफ सी किती आहे, किती घटक आहेत सी मध्ये बघितलं तुम्ही, किती आहेत, 3. 3. गुड, शाबाश शाबाश शाबाश. मग तुम्हाला मी जे जे सांगितलं ते लक्षात आलं का तुमच्या, बघा एकदा नोट डाऊन करा बेटा सर्वजण. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला, की मी तुम्हाला इथंच 5.4 शिकवून देतो, प्रॉबिलिटी शिकवून देतो. प्रॉबिलिटी म्हणजे काय, संभाव्यता. एकदम सोपा मुद्दा येतो. जर तुम्हाला एखादी इव्हेंट मधील घटक लिहिता आले आणि त्या घटकांची संख्या लिहिता आली, तर तुम्हाला त्याची प्रॉबिलिटी पण लिहिता येते. प्रॉबिलिटी समजा, प्रॉबिलिटी ऑफ ए ही कशी लिहायची, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. कळालं तुम्हाला. ए ही कोणतीही घटना असू शकते, मग एच्या जागेवर बी पण येऊ शकतं, सी पण येऊ शकतं, डी पण येऊ शकतं. ओके, म्हणजे घटनेची संभाव्यतेत सूत्र काय झालं, घटनेची संभाव्यता. हे काही सूत्र तुम्हाला पाठ करायची गरज नाही बेटा, हे प्रॅक्टिसने तुम्हाला येईल, फक्त लक्षात ठेवा. घटनेची संभाव्यता म्हणजे काय, घटनेतील घटकांची संख्या कुठे गेला रे भाऊ, घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील घटकांची संख्या. यात सूत्र आहे, हे काही सूत्र पाठ करू नका, तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगितलं. मग तुम्हाला जर हे कळालं असेल तर तुम्हाला एकदम इझिली सांगता येईल मला. आता बघा इथं आपल्याकडे घटना काय होती, आपल्याकडे एन ऑफ एस तर आहेच, आणि घटना ए बघा, ए ही घटना बघा. आता ए साठी प्रॉबिलिटी ऑफ ए, पी ऑफ ए म्हणजे काय झालं, एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. आता बघा एन ऑफ ए किती आहे, बघा इथे लिहिले तुम्ही, एन ऑफ ए किती आहेत बेटा, 3. आणि एन ऑफ एस किती आहे, वर लिहिले पहा, एन ऑफ एस या उदाहरणात आहेत, बघा इथं एन ऑफ एस किती बेटा, 6 आहे. ह्या उदाहरणासाठी, प्रत्येक उदाहरणासाठी वेगळं असणार. म्हणजे आता तुम्ही याला जर सोपं रूप दिलं तर हे 3 3 आणि 3 2 6, याला असं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रॉबिलिटी ऑफ ए हे किती आलं, 1/2. इथं झालं तुमचं प्रॉबिलिटी चॅप्टर कम्प्लीट होऊन जाते. कळतंय तुम्हाला, हे पूर्ण शिकून घेतलं तुम्ही, हे जर शिकले तर. आता बघा दुसरे, आता पी ऑफ बी काढायचं आपल्याला, प्रॉबिलिटी ऑफ बी. काय करू आपण, प्रॉबिलिटी ऑफ बी काय येईल, पी ऑफ सॉरी काय, एन ऑफ ए, एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. आता एन ऑफ बी किती आहे बघा इथं, एन ऑफ बी आहे 3 आहे तिथं पण, योगायोगाने सेम येईल असं नाही, प्रत्येक वेळेस डिफरंट येणार आहे. इथं पण तसंच भाग जाईल. प्रॉबिलिटी ऑफ बी म्हणजे बी ची संभाव्यता येईल बेटा इथं पण 1/2. ओके, आता आपण काढू प्रॉबिलिटी ऑफ सी. प्रॉबिलिटी ऑफ सी काढू आपण आता, ठीक आहे. इथंच लिहितो मी. आता पहा प्रॉबिलिटी ऑफ सी काय येईल पहा, एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. आता एन ऑफ सी किती इथं 3 आहे, अरे इथं सेमच येत आहे सगळं, काही हरकत नाही. 3 1 3 3 2 6, म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ सी काय आलं बेटा इथं पण 1/2. आता या उदाहरणामध्ये तिघांची पण प्रॉबिलिटी किती आहे, 1/2 आहे. प्रत्येक उदाहरणात असं सारखी येईलच असं तुम्ही गृहीत धरू नका, लक्षात घ्या. इथं कसं योगायोगाने 3/6 3/6 3/6,
पुढच्या उदाहरणात असं येणार नाही. मग तुम्हाला कळालं का आता प्रॉबिलिटी कशी काढायची? तर कळालं का? हो सर. बघा सर्वात आधी काय लिहायला हो लागेल? सर. येस, प्रॉबिलिटीसाठी काय काय लागतंय? एन ऑफ एस लागतोय. म्हणजे नमुना अवकाश लिहून एन ऑफ एस लिहायचं. मग ती घटना लिहायची, त्या घटनेतील आउटकमची यादी करायची आणि त्या घटनेमधील घटकांची संख्या एन ऑफ दॅट घटना, एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी, एन ऑफ डी जे असेल ते लिहायचं. सर्वात शेवटी प्रॉबिलिटी ऑफ ए, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, प्रॉबिलिटी ऑफ बी, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, आणि त्याला संक्षिप्त रूप देऊन ते उत्तर आपलं फायनल करायचं आहे. तर हे 3 मुद्दे तुम्ही इथं आता नोट डाऊन करून घ्या. करा बेटा नोट डाऊन लवकर, फास्ट. बघा आपण जे वर एक उदाहरण बघितलं होतं, वर घेतोय मी वर, हे बघा एक उदाहरण घेतलं होतं. काय होतं उदाहरण? या उदाहरणात होतं काय होतं? 2 कॉइन्स आर टॉस्ड किंवा 2 कॉइन्स आर रोल्ड. ओके, चालतं, शब्दाचा खेळ आहे फक्त. यामध्ये तुम्हाला मला सांगा, तुम्हाला एन ऑफ एस किती येईल बेटा? इथं सांगा, बोला एन ऑफ एस सांगा मला, बोला लवकर. एन ऑफ एस किती? इथं किती एलिमेंट आहे एस मध्ये? नमुना फोर. अगदी बरोबर, 4. यस. 4. बी घटना बघा, एन ऑफ बी किती आहे बघा? 3. 3. बरोबर. प्रॉबिलिटी ऑफ बी कसं करणार आपण? एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे? Yes. 3. एन ऑफ एस किती आहे? 4. हे 3 अपॉन 4 आलं? 3. आलं का? हो कळालं का? सर. अशा प्रकारे आपल्याला त्या घटनेची संभाव्यता काढता येते. प्रॉबिलिटी म्हणजे काय? घटना. म्हणजे ही जी घटना आहे, गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल, त्याची संभाव्यता किती आहे? 3/4 आहे, 3/4, 3/4 आहे. म्हणजे 4 वेळेस घटना घेतली तर 3 वेळा ऍटलिस्ट 1 टेल येऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, प्रॉबिलिटी कळालं तुम्हाला? हे जर कळालं, प्रॉबिलिटी काढायची लिहून घेतलं का तुम्ही? नोट डाऊन केलं का बेटा? हे पण या उदाहरणात नोट डाऊन करून घ्या, ती जागा आहे तुमच्याकडे.